भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून अनुसूचित जाती जमातीला दिलेलं आरक्षण याच्यामध्ये एक विशिष्ट वर्ग प्रवाह पुढे गेला। मागासातल्या मागास जातीमध्ये अनेक जाती या मागेच राहिल्या आणि म्हणून दिल्ली सरकार असू द्या, महाराष्ट्र सरकार असू द्या, यांनी एक निर्णय अनुसूचित जाती जमातीमध्ये जर एकाच भावाला किंवा एकाच जातीच्या विशिष्ट वर्गाला किंवा जातीला त्याचा फायदा होत असेल तर इतर मागासवर्गीयातल्या इतर जाती या मागेच राहिल्या आणि म्हणून अनुसूचित जातीमध्ये अबकड वर्गीकरण असावे। या अबकड वर्गीकरणामध्ये मातंग समाज आहे, ढोर समाज आहे, चांभार समाज आहे, कोलार समाज आहे, हिंदू खटीक आहे। मूळच्या अनुसूचित जातीतील महार, मांग, ढोर, चांभार, लोहार नाही, कोलार या जाती आहेत। जर अबकड वर्गीकरण केलं तर इतर राज्याप्रमाणे अबकड वर्गीकरण केलं तर अनुसूचित जातीतील मागासवर्गीयातला मागास असणारा महाराष्ट्रातला बलुतेदारीतला मांग जो दारिद्र्यात पिचलेला आहे, शिक्षणाच्या माध्यमातून जो पुढे आलेला नाही, त्याची प्रगती होण्यासाठी त्याला मुख्य प्रवाहामध्ये घटनेच्या माध्यमातून पुढं राज्य शासनाला आणावं लागेल। त्याच्या पुढे मी सांगतो, भारतीय राज्यघटनेचं ठळक वैशिष्ट्य आहे मागासलेल्या जातींचा विकास। बाबासाहेबांच्या घटनेमध्ये हे एक वैशिष्ट्य आहे, मागासलेल्या जाती जमातींचा विकास। बाबासाहेबांची लेखणी धारदार आहे, विचार परिवर्तन करणारे आहे, सामाजिक प्रवाहाला पुढे घेऊन जाणारे आहे। कुठल्याही जातीवर उपवर्गीकरणाच्या माध्यमातून कोणत्या प्रकारचा अन्याय होणार नाही। माझी खात्री आहे, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, सातारा जिल्ह्याचे भूमिपुत्र, शिवसेनेचे एकनाथ शिंदे साहेब, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री सातारा जिल्हा आहे कैलासवासी यशवंतराव चव्हाण, सामाजिक विचार प्रवाहाचे एक पुरुष, एक नेते होते। देवेंद्र फडणवीस एक अभ्यासू माणूस आहे। देवेंद्र फडणवीसचं नेतृत्व 101 वेळा समाज मान्य करेल आणि हे झालेलं आहे। मी स्वतः विमानानं दिल्लीला ज्यावेळी शिष्टमंडळ गेलं, लक्ष्मणराव ढोबळे त्यांचं नेतृत्व होतं, ते त्यावेळी मंत्री होते। अनेक वेळा शिष्टमंडळ राष्ट्रपती भवनामध्ये गेली, त्याच्या अगोदर मोठे प्रयत्न झाले। देवेंद्र फडणवीस साहेबांना आमचं म्हणणं आहे, देवेंद्र फडणवीस मातंग समाजाला मानणाऱ्या विचाराचे आहेत, हिंदू धर्म संस्कृतीप्रमाणे चालणारा महाराष्ट्रातला मान समाज आहे, बलुतेदारी पद्धतीतला। आणि म्हणून मी प्राध्यापक वसंतराव यादव मानचे सांगू शकतो, देवेंद्र फडणवीस हे 100% अबकडाचं वर्गीकरण 100% करणार आहेत। त्याला एकनाथ शिंदे साहेबांची साथ आहे, सुनेत्रा पवारांची साथ आहे। कुणी जरी काही विरोध केला तरी हे अबकड वर्गीकरण 100% देवेंद्र फडणवीस साहेब देणार आहेत आणि त्यांना ती द्यावं। घटनेच्या माध्यमातून मागे राहिलेला मान समाज आहे तो इतर जातीप्रमाणे मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, त्याच्यासाठी फार मोठे प्रयत्न फडणवीस साहेबांनी करावेत। फडणवीस साहेबांना महाराष्ट्रातल्या मान समाजाचा आशीर्वाद आहे, ही आमची स्पष्ट भूमिका आहे। दिलदार नेता आहे, ग्रेटचा नेता आहे, अभ्यासू नेता आहे आणि म्हणून आम्ही म्हणू, फडणवीस साहेब तुम आगे बढ़ो, एकनाथ शिंदे साहेब तुम्ही आगे बढ़ो, सुनेत्राताई पवार तुम आगे बढ़ो।
पाटणचे आमचे नेते शंभूराजे देसाई तुम आगे बढ़ो, जयकुमार गोरे साहब तुम आगे बढ़ो, शिवेंद्रराव साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ आहे. मान समाजाच्या आरक्षणाला विधान भवनामध्ये याच्यावरती चर्चा करून योग्य निर्णय या समाजाला द्यावा, हीच कळकळीची समाजाच्या वतीनं मी एक विनंती करतो. आणि हे अबकड आरक्षण घेतल्याशिवाय राहत नाही. कुणी विरोध काही करू द्या. आणि देवेंद्र फडणवीसचं सरकार आहे, देवेंद्र फडणवीस सुद्धा दिल्याशिवाय राहत नाही.